या दर्शन झालं सकाळी सकाळी छान. ओके प्लेट इकडे बघ ही प्लेट घ्या इकडे ड्रम मध्ये टाका ड्रम मध्ये टाका ड्रम मध्ये दोन मिनिट थांबा. बोला त्याच्यात कागद ते त्याच्याकडे सर काय आहे का वाटायला दोन या या ना तिसरी वेळा वाटायची सुरुवात करा वाटायची कोण कोण राहिले ठिकाणी कबरदेखेर स्विमिंग आणि वॉकिंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. गेली 15 वर्ष हा उपक्रम सतत चालू आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मदतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो. अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी दिलं जात असतं. या ठिकाणी आज 300 किलो साबुदाणे आणि त्याची खिचडी, त्याच्याबरोबर शेंगदाणे, तेल, गावठी तूप, मिरची हा सगळा मसाला त्या ठिकाणी घालून अतिशय उत्कृष्ट प्रकारची खिचडी वाटप या ठिकाणी केलं जात आहे. सर्व भाविक भक्त या ठिकाणी या प्रसादाचा लाभ घेत आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांना या निमित्ताने मी धन्यवाद देतो. आभार. आमचे सर्व जे मेंबर्स आहेत, अतिशय सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम चालू आहे. कुठलंही काम करताना रिकामं पोतं कधी उभं राहत नाही आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून त्यांच्या मदतीतून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. अतिशय उत्कृष्टपणे गेली 15 वर्ष हा कार्यक्रम सतत चालू आहे आणि असाच यापुढे देखील चालू राहील. आपण सर्वजण आलात, या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला, त्याबद्दल मी कबरदेखेर स्विमिंग आणि वॉकिंग ग्रुपच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुढील दादा एक सांगा की तुम्ही वर्षभरात तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून कोणते कोणते उपक्रम राबवता? या ठिकाणी दर सोमवारी या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होत असतो. त्या आरतीच्या कार्यक्रमाला देखील या ठिकाणी
खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू असतो. साधारणपणे 6-7 किलो साबुदाण्याची खिचडी या ठिकाणी होत असते आणि त्यावेळेला सुद्धा 150-200 भाविक 250 भाविक या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यावेळेला सुद्धा सर्व भाविक या ठिकाणी सहकार्य करत असतात. त्याचप्रमाणे शिवरात्र असेल किंवा गुरुपौर्णिमा असेल यावेळेला सुद्धा हा खिचडी वाटपाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे चालू असतो आणि हा कार्यक्रम असाच सातत्याने सर्वांच्या सहकार्याने चालू राहील. साधारण तुमच्या ग्रुपचे मेंबर किती आहेत? आमच्या ग्रुपचे मेंबर साधारणपणे 150 मेंबर आहेत या ठिकाणी. आणि दर अशी माहिती मिळते की तुम्ही रोज या ठिकाणी स्विमिंगचं काम करताय. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपणचं पण का तुम्ही माध्यमातून काम करताय, काय सांगाल? या ठिकाणी या ग्रुपच्या वतीनं वृक्षारोपाचा देखील कार्यक्रम केला जातो. त्याचप्रमाणे आपली जी मांडवी आहे नदी आहे या नदीच्या स्वच्छतेचा कार्यक्रम देखील या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं राबवला जात असतो. वर्षातून किमान 2 ते 3 वेळेला नदीचा परिसर साफ केला जात असतो आणि सर्वजण या ठिकाणी आंघोळीला येऊन त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत या लहान मुलांना देखील पोहण्याचा प्रशिक्षण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिलं जात असतं आणि बरेचसे विद्यार्थी आज या ठिकाणी पोहण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. चांगल्या महापुराचं पाणी जरी आलं तर त्यामध्ये ती मुलं चांगल्या प्रकारे पोहू शकतात. असा स्वच्छतेचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रम आणि पोहण्याच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम असे या विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी कपर्दिकेश्वर स्विमिंग वॉकिंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी राबवले जात आहेत.